हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. क्लास 11th बायोलॉजीमधील हा टॉपिक आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की रेस्पिरेशन काय आहे, कशा पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन होत असतं, त्याचबरोबर ब्रिदिंग काय आहे, त्याच्यामधून इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन, एक्सेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड काय होत असतं, त्याचबरोबर रेस्पिरेशनमधून आपल्या बॉडीमध्ये एटीपी सिंथेसिस म्हणजेच एटीपी फॉर्मेशन कसं होत असतं हे देखील आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आपण टाइप ऑफ रेस्पिरेशन आणि ग्लायकोलायसिस हे पॉईंट आपण पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं लेक्चर पाहिलं नाही त्यांनी आय बटनवरती क्लिक करावं, या टॉपिकचं पहिलं लेक्चर बघून घ्या. देन बघू आपण आता टाइप्स ऑफ द रेस्पिरेशन. बघा, रेस्पिरेशन म्हणजे एक बेसिकली आपल्याला माहीत झालं की इट इज द कॅटाबॉलिक प्रोसेस. आपल्या बॉडीमध्ये जे आपण फूड पार्टिकल खाल्लेलं असतं त्याचं ब्रेकडाऊन करण्याच्या प्रोसेसला आपण कॅटाबॉलिक प्रोसेस म्हणतोय. यामध्ये जे फूड पार्टिकल्स म्हणजेच आपण त्याला न्यूट्रिशन म्हणतोय त्याचं ब्रेकडाऊन करून एटीपी सिंथेसिस तिथं केले जातात. त्यामुळे रेस्पिरेशनला आपण म्हणतो इट इज द कॅटाबॉलिक प्रोसेस. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स जे असतात ते ऑक्सिडाइज होऊन एटीपीचं फॉर्मेशन तिथं केलं जातं. रेस्पिरेशन हे आपण दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं होतं की सेल्युलर लेवल रेस्पिरेशन अँड बॉडी लेवल रेस्पिरेशन. बॉडी लेवल रेस्पिरेशनमध्ये आपण एक्सचेंज ऑफ गॅसेस पाहिलं की ज्याच्यामध्ये O2 आणि CO2चं एक्सचेंज होतो बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड बॉडी. देन सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये आपण पाहिलं की एटीपी फॉर्मेशन होत असतं. देन सेल्युलर रेस्पिरेशन देखील दोन टाईपमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट इज द ॲरोबिक रेस्पिरेशन की ज्या रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतोय, म्हणजेच ऑक्सिडेशन करण्याच्या प्रोसेसमध्ये, म्हणजेच आपण जे फूड स्टफ खाल्लं त्यांचं ब्रेकडाऊन करण्यासाठी ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतोय, त्याला आपण म्हणतोय ॲरोबिक रेस्पिरेशन. हे पॉईंट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सेकंड टाईप इज द ॲनॲरोबिक रेस्पिरेशन की ज्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतोय त्याला आपण ॲनॲरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतोय. ठीक आहे, दोन्ही पॉईंट आपण क्लिअरमध्ये आता अभ्यास करूया. बघा, पहिला आपल्याकडे टाईप दिला आहे ॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे आपल्याला पॉईंट क्लिअर झाला की ज्या प्रोसेसमध्ये, ज्या ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये, ज्या एटीपी फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा डायरेक्टली इन्व्हॉल्व असतो, मॉलिक्युलर ऑक्सिजन तिथं इन्व्हॉल्व असतो, अशा प्रोसेसला आपण म्हणतोय ॲरोबिक रेस्पिरेशन. देन यामध्ये बघा, ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये फूड पार्टिकलचं ऑक्सिडेशन होऊन कार्बन डायऑक्साईड आणि H2O मॉलिक्यूल म्हणजे वॉटर मॉलिक्यूल हे लार्ज अमाऊंटमध्ये तयार होत असतात. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये 3 प्रोसेस असतात. त्यामध्ये ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. ह्या 3 प्रोसेसमधून आपल्या बॉडीमध्ये ॲरोबिक रेस्पिरेशन हे होत असतं. बघा, ह्या तिन्ही प्रोसेस लक्षात ठेवा. आपल्याला क्लास 10th पण ह्या प्रोसेस झालेत. ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. ह्या तिन्ही पण प्रोसेस आपल्याला 1 by 1 डिटेलमध्ये बघायच्या आहेत. ह्या प्रोसेसमधील जी ग्लायकोलायसिस जी आहे, ग्लायकोलायसिस ही ॲरोबिक अँड ॲनॲरोबिक दोघांमध्ये पण आपल्याला बघायची आहे. म्हणजेच ग्लायकोलायसिस ऑकर्स इन बोथ ॲरोबिक ॲज वेल ॲज ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. देन क्रेब सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन म्हणजे ETC चेन रिॲक्शन आपण त्याला म्हणतोय. म्हणजे ह्या दोन रिॲक्शन ह्या आपल्या बॉडीमध्ये ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये होत असतात. ठीक आहे, क्रेब सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन आर ऑकर्स व्हेन प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन अँड ग्लायकोलायसिस ऑकर्स इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ॲज वेल ॲज इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. अशा पद्धतीनं आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. देन अजून एक गोष्ट लक्षात घ्या की ग्लायकोलायसिस ही आपल्या सेलमधील सायटोप्लाझममध्ये होत असते आणि जी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आणि क्रेब सायकल जी आहे ती आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. म्हणजे सेलमधील जी सेल ऑर्गनली आहे मायटोकॉन्ड्रिया, ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ही रिॲक्शन होत असते. देन सेकंड टाईप इज द ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. ॲनॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय की त्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतो. म्हणजे ज्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये, ज्या एटीपी फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतो अशा प्रोसेसला आपण म्हणतोय ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. ॲनॲरोबिक रेस्पिरेशन हे बेसिकली सायटोप्लाझममध्ये होतं. देन ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये 2 टाईप येतात. त्यामध्ये पहिला टाईप आहे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस ही दोन्ही प्रोसेसमध्ये म्हणजे ॲनॲरोबिक आणि ॲरोबिक दोघांमध्ये पण होते. अँड सेकंड स्टेप इज द फर्मंटेशन. म्हणजे ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये फर्मंटेशन अँड ग्लायकोलायसिस ह्या 2 स्टेपमधून एटीपी फॉर्मेशन तिथं होत असतं. ठीक आहे, दोन्ही पण पॉईंट लक्षात घ्या. तुम्हाला ह्या पॉईंटचा डिफरन्समध्ये अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्ही डिफरन्स या फॉर्मॅटमधून ह्या दोघांचा अभ्यास करा. म्हणजे ॲरोबिक रेस्पिरेशन अँड ॲनॲरोबिक रेस्पिरेशन यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे त्या डिफरन्समध्ये अभ्यास करा. अजून एक पॉईंट लक्षात घ्या की ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं
लेस अमाऊंटमध्ये ब्रेकडाऊन होतं. म्हणजे ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज हा जास्त ब्रेकडाऊन केला जातो, म्हणजे याच्यामध्ये ATP फॉर्मेशन हे जास्त प्रमाणात असतं. देन ॲरोबिकमध्ये लेस अमाऊंटमध्ये ATP फॉर्म होत असतात. हा एक पॉईंट लक्षात घ्या. बघूया ह्या तिन्ही प्रोसेसचा आपण वन बाय वन अभ्यास करू. त्यामध्ये पहिल्यांदा दिली आपल्याला ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस ही बोथ ॲरोबिक ॲज वेल ॲज ॲनॲरोबिक दोघांमध्ये पण ही रिॲक्शन होत असते. त्यामुळे इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस. देन ग्लायकोलायसिस आपल्याला माहिती आहे की इट इज ऑकर्स इन द सायटोप्लाझम. ओके, ग्लायकोलायसिस ही सायटोप्लाझममध्ये होत असते. बघा आता ग्लायकोलायसिसमध्ये काय थोडी इंट्रोडक्शन आपण बघूया. ग्लायकोलायसिसला EMP पाथवे असं देखील म्हणलं जातं. EMP इज नथिंग बट द नेम ऑफ द सायंटिस्ट. ह्या सायंटिस्टनी ग्लायकोलायसिसची डिस्कवरी केली, सो इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज द EMP पाथवे. बघा ह्या 3 सायंटिस्ट नावे गुस्तव एम्बेड, ऑटो मेयरऑफ अँड जॅकॉब पॅरिस. ह्या 3 सायंटिस्टची नावं लक्षात घ्या. EMP पाथवे आपण त्या ग्लायकोलायसिसला म्हणत असतोय. ग्लायकोलायसिस नेमकं काय असतं, तर ग्लायकोलायसिस इज नथिंग बट द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. ओके, जो ग्लुकोज मॉलिक्यूल असतो त्याचं ब्रेकडाऊन करायचं प्रोसेसला आपण म्हणतोय ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिसचं मिनिंग काय? ग्लायकोलायसिस म्हणजे बघा ह्यामध्ये 2 शब्द दिसतात आपल्याला, ग्लायको अँड लायसिस. लायसिसचा अर्थच आहे ब्रेकडाऊन करणे, टू ब्रेक, तोडणे, त्याला आपण म्हणतोय लायसिस. आणि ग्लायको इथं आपल्याला अर्थ घ्यायचा आहे ग्लुकोज. ओके, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करणे, दॅट मीन्स ग्लायकोलायसिस. मग ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करून ग्लुकोजला कन्व्हर्ट केलं जातं पायरुविक ॲसिडमध्ये. ओके, पायरुविक ॲसिडमध्ये. ह्या प्रोसेसला आपण म्हणतोय ग्लायकोलायसिस. शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला ग्लायकोलायसिस काय लक्षात ठेवायचे, इट इज द सिक्वेन्शियल रिॲक्शन, चेन रिॲक्शन दॅट कन्व्हर्ट द ग्लुकोज इन टू द पायरुविक ॲसिड. ओके, ही एक प्रकारची रिॲक्शन असते. ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप तिथं ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्याला पायरुविक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. त्या प्रोसेसला म्हणतो आपण ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस ही दोघांमध्ये पण म्हणजे ॲरोबिक ॲज वेल ॲज ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे इन प्रेझेन्स ऑर ऑक्सिजन ऑर इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन दोन्ही स्टेपमध्ये आपल्याला ग्लायकोलायसिस इथं दिसून येते. आणि ग्लायकोलायसिस ही मोस्ट ऑफ दी सायटोप्लाझममध्ये ऑकर झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ग्लायकोलायसिस ऑकर्स इन द सायटोप्लाझम. ठीक आहे, इथं काही ग्लायकोलायसिसची आपल्याला एक रिॲक्शन दिले. बघा इथं आपल्याला ग्लुकोज मॉलिक्यूल दिसतोय, ह्याचं कन्व्हर्जन झाले पायरुवेटमध्ये म्हणजेच पायरुविक ॲसिडमध्ये. त्यामध्ये 4 ATP 2 NADH आणि काही वॉटर मॉलिक्यूल तिथं फॉर्म झालेले आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ग्लायकोलायसिस ही टोटल 10 रिॲक्शन असणारी म्हणजे 10 स्टेप रिॲक्शन आहेत. म्हणजे यामध्ये टोटल आपल्याला 10 स्टेप्स दिसतात. ओके, ह्या 10 स्टेप आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेत. त्या स्टेज आहेत प्रिपरेटरी फेज अँड पे ऑफ फेज. म्हणजे लक्षात घ्या, ग्लायकोलायसिस ही टोटल 10 स्टेपमध्ये कंप्लीट होते. 10 स्टेपला आपण 2 ग्रुपमध्ये म्हणजेच त्याला आपण म्हणतोय फेज, 2 फेजमध्ये डिवाइड करतोय. दॅट इज फर्स्ट वन इज द प्रिपरेटरी फेज, अनादर वन इज द पे ऑफ फेज. ह्या 2 फेजमध्ये आपण ग्लायकोलायसिसचा स्टडी करणार आहोत. बघा पहिली फेज आहे ती प्रिपरेटरी फेज. ओके, प्रिपरेटरी फेज आणि पे ऑफ फेज यामध्ये काय आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघू. प्रिपरेटरी फेजमध्ये ATPचं युटिलायझेशन केलं जातं. ठीक आहे, ATP हे यूज केले जातात आणि त्यापासून ग्लिसरॉल्डिहाइड हा मॉलिक्यूल तयार होतो. देन ग्लायकोलायसिस ही रिॲक्शन जाते पे ऑफ फेजमध्ये. पे ऑफ फेजपासून आपल्याला ATP सिंथेसिस म्हणजे ATPचं तयार झालेले तिथं दिसून येतात. बघा आता ग्लुकोजचं कशा पद्धतीनं ब्रेकडाऊन होतं, स्टेप बाय स्टेप आपण रिॲक्शन बघणार आहोत. तुमच्यासमोर जर नोटबुक असेल तर तुम्ही नोटबुकमध्ये हे सगळ्या स्टेज राईट डाऊन करून घ्या, लिहून घ्या व्यवस्थित. त्याचबरोबर ही पूर्ण रिॲक्शन कशा पद्धतीने मेमोराईज करायची त्याची ही ट्रिक आपण बघणार आहोत. ठीक आहे, बघा पहिला आहे आपल्याकडे ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच आपण जेवण करतोय आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्प्शन होतं, त्यावेळेस ग्लुकोज मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब होऊन आपल्या सेल सायटोप्लाझममध्ये एंटर होतोय. सेल सायटोप्लाझममध्ये एंटर झाल्यानंतर ही ग्लायकोलायसिसला सुरुवात होते. ठीक आहे, बघा ग्लुकोज हा 6 कार्बन मॉलिक्यूल आहे. ह्या ग्लुकोजचं पहिला होतं फॉस्फोरायलेशन. ओके, व्हॉट इज फॉस्फोरायलेशन? दॅट इज ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. म्हणजे इथं एका ATP मॉलिक्यूलचं युटिलायझेशन केलं जातं. ATPमधून एक फॉस्फेट मॉलिक्यूल ग्लुकोजकडे दिला जातो. म्हणजे लक्षात घ्या, ग्लुकोज हा 6 कार्बन मॉलिक्यूल आहे, आपल्याला माहीत आहे. बायोमॉलिक्यूलमध्ये आपण ह्याचा व्यवस्थित अभ्यास केला आहे. हा एक 6 कार्बनचा मॉलिक्यूल आहे की त्यामध्ये टोटल 6 कार्बन आपल्याला दिसतात. यामध्ये काय केलं जातं, फॉस्फोरायलेशन केलं जातं. फॉस्फोरायलेशन म्हणजे काय असतं, ॲडिशन ऑफ फॉस्फेट. म्हणजे एका कार्बनला तिथं फॉस्फेट मॉलिक्यूल इथं ॲड केला जातो, दॅट इज फॉस्फोरायलेशन. ह्या रिॲक्शनमध्ये हेक्झोकायनेज हे एन्झाईम तिथं
हेल्प करतं. म्हणजे ATPचं ब्रेकडाऊन करून ATPमधून एक फॉस्फेट मॉलिक्यूल ग्लुकोजमध्ये पाठवणे हे काम करतं हेक्झोकायनेज. इट इज द एन्झाईम. आणि त्या एन्झाईमला ॲक्टिवेट करण्यासाठी एक कोफॅक्टर तिथं काम करतो Mg++. लक्षात घ्या, हा Mg++ आहे कोफॅक्टर. तो एन्झाईमला ॲक्टिवेट करत असतो रिॲक्शन घडवून आणण्यासाठी. ठीक आहे. अँड दॅट इज द इरिव्हर्सिबल रिॲक्शन. लक्षात घ्या, हा एरो आपल्याला इंडिकेट करतो इरिव्हर्सिबल. म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूल पासून तयार होते ग्लुकोज 6 फॉस्फेट मॉलिक्यूल. ग्लुकोज 6 फॉस्फेट म्हणजे काय? हा जो काय ग्लुकोजचे 6 कार्बन आहेत त्याच्या 6 नंबरच्या कार्बनला एक फॉस्फेट मॉलिक्यूल अटॅच आहे. दॅट इज द ग्लुकोज 6 फॉस्फेट. ओके. रिॲक्शन कशी आहे? इरिव्हर्सिबल. म्हणजे ह्या ग्लुकोज 6 फॉस्फेट पासून परत ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होत नाही. ठीक आहे. आणि इथे एक ADP मॉलिक्यूल देखील तयार झालाय. दॅट इज फर्स्ट रिॲक्शन ऑफ ग्लायकोलायसिस फॉस्फोरायलेशन. सेकंड रिॲक्शनमध्ये बघा काय होतंय, इथं ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये झालंय. म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू द फ्रुक्टोज 6 फॉस्फेट अँड दिस रिॲक्शन इज द रिव्हर्सिबल. म्हणजे परत फ्रुक्टोज 6 फॉस्फेट पासून ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होऊ शकते. ठीक आहे. आता हे काय झालं बघा, इट इज द आयसोमर. म्हणजे ग्लुकोजचा आयसोमर आहे तो फ्रुक्टोज आहे. म्हणजे दोघं पण एकमेकांचे आयसोमर्स आहेत. आयसोमर म्हणजे काय असतात? दॅट इज द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत पण त्यांचे स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगळे असते. म्हणून ग्लुकोजचं कन्व्हर्जन झालं फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये. ठीक आहे. या रिॲक्शनसाठी हेल्प करतं एन्झाईम फॉस्फोहेक्झो आयसोमरेज. ठीक आहे. सेकंड रिॲक्शन बघा, लक्षात ठेवा, आयसोमरायझेशनमध्ये एन्झाईम यूज केलं जातं फॉस्फोहेक्झो आयसोमरेज अँड दॅट इज द रिव्हर्सिबल रिॲक्शन. ठीक आहे. देन बघा नेक्स्ट रिॲक्शन काय असते, तर त्यामध्ये फ्रुक्टोज 6 फॉस्फेट पासून फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट हा मॉलिक्यूल इथं तयार झालाय. आता फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट म्हणजे काय आपण ते लक्षात घेऊ. बघा इथं काय झालं, फ्रुक्टोज हा मॉलिक्यूल देखील 6 कार्बन्स आहे. आपल्याला माहित आहे फ्रुक्टोज आणि ग्लुकोज एकमेकांचे आयसोमर्स आहेत. म्हणजे फ्रुक्टोज मॉलिक्यूल ऑल्सो 6 कार्बन मॉलिक्यूल. इथं अजून एकदा फॉस्फोरायलेशन झालं. ठीक आहे. फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ फॉस्फेट. म्हणजे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट या मॉलिक्यूलमध्ये ATP मधून अजून एक फॉस्फेट मॉलिक्यूल तिथं ॲड केला जातो. म्हणजे आता ह्या फ्रुक्टोजच्या मॉलिक्यूलमध्ये किंवा फ्रुक्टोजच्या त्या स्ट्रक्चरमध्ये 2 फॉस्फेट मॉलिक्यूल तिथं प्रेझेंट आहेत. ओके. म्हणजे 1 नंबरच्या अँड 6 नंबरच्या कार्बनला फॉस्फेट मॉलिक्यूल तिथं ॲड आहेत. सो नाव इट बिकम अ फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. डायचा अर्थ काय? तर 2 फॉस्फेट. ठीक आहे. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट हा मॉलिक्यूल इथं आता तयार होते. ठीक आहे. थर्ड रिॲक्शन तुम्हाला इथं समजली आहे. बघा आता नेक्स्ट रिॲक्शन काय होते, तर चौथी रिॲक्शन इट इज द क्लिवेज. क्लिवेज म्हणजे काय मित्रांनो, तर क्लिवेज म्हणजे ब्रेकडाऊन. म्हणजे बघा आता इथं 6 कार्बनचा जो मॉलिक्यूल आहे फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट 1,6 डायफॉस्फेट तो ब्रेक होतोय ट्रायोजमध्ये. ट्रायोज म्हणजे काय, तर 3-3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल तिथं तयार होते. ठीक आहे. 3-3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल इथं तयार झालेले आहेत. ठीक आहे. पहिला मॉलिक्यूल आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि सेकंड वन इज द डायहायड्रॉक्झी ॲसिटोन फॉस्फेट. ओके. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, त्याला फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड देखील आपण त्याला असं म्हणतोय. ठीक आहे. फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड आणि ह्याला डायहायड्रॉक्झी ॲसिटोन फॉस्फेट असे 2 मॉलिक्यूल इथे तयार झालेत. या प्रोसेसला आपण म्हणतोय क्लिवेज. क्लिवेज म्हणजे काय? ब्रेकडाऊन. म्हणजे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट इज क्लिव्ड इनटू द ट्रू मॉलिक्यूल्स. That is first one is the glyceraldehyde 3 phosphate, another one is the dihydroxy acetone phosphate. या रिॲक्शन मध्ये एन्झाईम हेल्प करतं अल्डोज. ठीक आहे. दिस एन्झाईम कॅन हेल्प टू द क्लिवेज. देन बघा ह्या ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि डायहायड्रॉक्झी ॲसिटोन फॉस्फेट हे दोघं एकमेकांचे आयसोमर्स आहेत. ठीक आहे. म्हणजे दोघं एकमेकांमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. म्हणजे दोघांमध्ये पण एक एक फॉस्फेट आहे. ओके. आणि दोघं एकमेकांचे आयसोमर्स आहेत, ते एकमेकांमध्ये कन्व्हर्ट तिथं होऊ शकतात. यासाठी एन्झाईम काय करतं, ट्रायोज फॉस्फेट आयसोमरेज. ट्रायोज फॉस्फेट आयसोमरेज हे दोघांना एकमेकांमध्ये कन्व्हर्ट करत असतं. पण आपल्या ग्लायकोलायसिससाठी, आपल्याला ग्लायकोलायसिस रिॲक्शनसाठी ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा मॉलिक्यूल इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे. म्हणजे हा ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा मॉलिक्यूल आपल्या ग्लायकोलायसिसमध्ये कंटिन्यू राहणार आहे. परत हा डायहायड्रॉक्झी ॲसिटोन फॉस्फेट हा देखील ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये कन्व्हर्ट होतोय आणि आपल्याला रिॲक्शनसाठी 2 मॉलिक्यूल आता इथं भेटतात. ठीक आहे. लक्षात आलं का? 2 मॉलिक्यूल कसे आले? ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा ऑलरेडी एक प्रेझेंट आहे,
देन डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट हा देखील ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होते आणि आपल्याकडे आता ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचे 2 मॉलिक्यूल तिथं प्रेझेंट आहे आणि अशा पद्धतीने इथं प्रिपरेटरी फेज इथं कंप्लीट झाली. समजलं? पूर्ण रिॲक्शन लक्षात घ्या कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 आपण रिॲक्शन पाहिलेत. इथं आपल्याला ग्लुकोज पासून ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा मॉलिक्यूल इथं तयार झाला आहे. नेक्स्ट रिॲक्शन किंवा नेक्स्ट स्टेप आपल्याला ह्यामध्ये बघायची आहे ती पे ऑफ फेज. बघा आता इथं सेकंड स्टेप जी आहे ती ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा मॉलिक्यूल कन्वर्ट होतो 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेटमध्ये. ह्या रिॲक्शनला आपण म्हणतोय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. म्हणजे लक्षात घ्या की ह्यामध्ये काय होतं, जो ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा जो मॉलिक्यूल आहे यामधील एक हायड्रोजन मॉलिक्यूल हा रिलीज केला जातो. म्हणजे त्यासाठी एन्झाईम तिथं वर्क करतं ट्रायोज फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटमधून एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, त्याला आपण म्हणलं डिहायड्रोजिनेज. हा एक एच मॉलिक्यूल जो आहे तो NAD हा मॉलिक्यूल तिथं कॅच करतो आणि NAD कडे तो हायड्रोजन मॉलिक्यूल तो डोनेट केला जातो आणि त्यापासून 2 NADH हे मॉलिक्यूल तिथं तयार होत असतात. लक्ष झालं? ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट इज कन्व्हर्टेड इनटू द 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. आपल्याकडे याचे 2 मॉलिक्यूल आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे आता नेक्स्ट रिॲक्शन जे आपल्याला बघायची ती आहे ती सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. बघा आता काय झालं, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट या मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन झालं 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. हा काय 3 कार्बनचा मॉलिक्यूल आहे, 3 कार्बन मॉलिक्यूल आहे. ह्या 3 कार्बनच्या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनवरती एक फॉस्फेट मॉलिक्यूल इथं दिसतोय. म्हणजे तो काय म्हणतो आपण त्याला 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट. ठीक आहे. आता ह्याचं म्हणजे याचं फॉस्फोरायलेशन होणार आहे. म्हणजे ह्या 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेटमधून जो फर्स्ट नंबरचा जो काय फॉस्फेट मॉलिक्यूल आहे तो रिमूव्ह केला जातोय. म्हणजे त्या मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन होतं 3 फॉस्फोग्लिसरेटमध्ये. म्हणजे 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट इट्स कन्व्हर्टेड इनटू द 3 फॉस्फोग्लिसरेट. यामध्ये एन्झाईम वर्क करतं ते फॉस्फोग्लिसरेट कायनेज. म्हणजे 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेटमधून एक फॉस्फेट रिमूव्ह करणे, तो फॉस्फेट ADP या मॉलिक्यूलकडे तो ॲक्सेप्ट केला जातो आणि त्या ADP मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन होतं ATP मॉलिक्यूल. म्हणजे इथं 2 ATP मॉलिक्यूल तयार झालेत. लक्षात घ्या, इट इज द एनर्जी मॉलिक्यूल. NADH इट इज ऑल्सो NADH इट इज ऑल्सो एनर्जी मॉलिक्यूल. हा एनर्जी मॉलिक्यूल इथं तयार व्हायला लागलेत. नेक्स्ट रिॲक्शन बघा इथं आता काय झालेत, आपल्याकडे 3 फॉस्फोग्लिसरेट हा मॉलिक्यूल इथं प्रेझेंट आहे. ह्या 3 फॉस्फोग्लिसरेटचं आयसोमरायझेशन होतं. आयसोमरायझेशन म्हणजे आपल्याला माहित आहे की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. म्हणजे 3 फॉस्फोग्लिसरेट या मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन होतो 2 फॉस्फोग्लिसरेटमध्ये. ठीक आहे. इथं एन्झाईम वर्क करतं ते फॉस्फोग्लिसरेट म्युटेज. हे एन्झाईम इथं वर्क करतं आणि 3 फॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्जन इथं 2 फॉस्फोग्लिसरेटमध्ये केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन बघा, डिहायड्रेशनची रिॲक्शन आहे. डिहायड्रेशन म्हणजे काय आपल्याला माहित आहे की याच्यामधून H2O मॉलिक्यूल रिमूव्ह केला जातो. म्हणजे 2 फॉस्फोग्लिसरेट या मॉलिक्यूलमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला जातो, त्याला आपण म्हणतोय डिहायड्रेशन. ठीक आहे. डिहायड्रेशन झाल्यानंतर 2 फॉस्फोग्लिसरेट या मॉलिक्यूलचं कन्व्हर्ट होतं 2 फॉस्फोइनॉल पायरुवेट. ओके. यामध्ये एन्झाईम वर्क करतं इनॉलेज. ओके. लक्षात ठेवा, 2 फॉस्फोग्लिसरेट इट्स कन्व्हर्टेड इनटू द 2 फॉस्फोइनॉल पायरुवेट. ओके. आणि त्यापासून वॉटर मॉलिक्यूल हा रिमूव्ह केला जातो. देन लास्ट रिॲक्शन आहे आपल्याकडे ती सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशनमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 2 फॉस्फोइनॉल पायरुवेट याचं पायरुवेट कायनेज या एन्झाईमद्वारे त्यांचं क्लिवेज केलं जातं. म्हणजे याच्यामधून डिफॉस्फोरायलेशन म्हणजे याच्यामधून एक फॉस्फेट मॉलिक्यूल काढला जातो, तो मॉलिक्यूल ADP कडे दिला जातो. म्हणजेच इथं ATP फॉर्मेशन इथं तयार झालेलं आहे. लक्षात घ्या, इथं पण एक एनर्जी मॉलिक्यूल म्हणजे इथं एक ATP मॉलिक्यूल इथं तयार झाला आहे. कळालं. आणि अशा पद्धतीनं एंड प्रोडक्ट जो आहे तो पायरुविक ॲसिड हा मॉलिक्यूल इथं तयार झाला आहे. कळालं. म्हणजे आपण ह्या दोन्ही स्टेप प्रिपरेटरी फेज अँड पे ऑफ फेज कशा असतात ते आपण इथं बघितलंय. तुम्ही ह्या कम्प्लीट रिॲक्शनला आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा. म्हणजे आणि 1 बाय 1 सगळ्या रिॲक्शनचं अंडरस्टँडिंग करून घ्या. म्हणजे ग्लुकोजपासून पहिल्या स्टेपमध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होतो. ओके. आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट होत असताना तिथं एक्झोकायनेज हे एन्झाईम तिथं वर्क करतं. ह्या रिॲक्शनला आपण फॉस्फोरायलेशन असं म्हणतोय. ह्या सगळ्या रिॲक्शन जेव्हा तुमच्या लक्षात राहतील तुम्हाला ते इझिली राईट डाऊन करता येतील. म्हणजेच तुम्हाला इझिली ते
लिहिता येईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ह्या रिॲक्शनचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. देन बघा, यामध्ये जे काही एन्झाईम रिॲक्शन झालेत याच्यामध्ये एन्झाईम कोणते आहेत हेही आपण इथं व्यवस्थित लक्षात ठेवलं आहे. ह्या रिॲक्शनला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हेही तुम्हाला इथं मी देतोय. हे सगळे पॉईंट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. ह्या सगळ्या रिॲक्शन आपल्याला महत्त्वाचे आहेत CETला. त्याचबरोबर आपल्या जे काही नीट एक्झाम आहे त्यामध्ये आपल्याला ही ग्लायकोलायसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे बघा ही टोटल कंप्लीट ग्लायकोलायसिस जी आहे आपल्या सेल सायटोप्लाझममध्ये झालेली आहे. ओके, त्या लक्षात घ्या, सेल सायटोप्लाझममध्ये ही रिॲक्शन होते. ओके, सायटोप्लाझममध्ये रिॲक्शन झाल्यानंतर तिथं ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ॲसिडमध्ये झालेलं आहे. ॲरोबिक अँड ॲनारोबिक दोन्ही रिॲक्शनमध्ये, दोन्ही टाईप ऑफ रेस्पिरेशनमध्ये ही ग्लायकोलायसिस आपल्याला तिथं दिसून येते. परत हा जो काय पायरुविक ॲसिड आहे तो मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतो आणि तिथं क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन तिथं कंप्लीट होत असतात. ठीक आहे, त्या रिॲक्शन आपण ॲरोबिक रेस्पिरेशन वेळेस बघणार आहोत. आता त्यानंतर आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे ह्या ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये की कशा पद्धतीनं ॲनारोबिक रेस्पिरेशन आपल्या ह्युमनमध्ये म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आणि बॅक्टेरियामध्ये होत असतं. त्याआधी आपल्याला ग्लायकोलायसिसचं रेग्युलेशन कसं असतं ते लक्षात घ्या. ग्लायकोलायसिसमध्ये आपल्याला कळालं की ATP फॉर्मेशन म्हणजे ATP सिंथेसिस हे होत असतं. आता ATP सिंथेसिस कधी होतं? डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट ऑफ ATP. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एनर्जीची कधी गरज आहे, किती गरज आहे त्याच्यावरून ग्लायकोलायसिस ही रेग्युलेट केली जाते. फक्त एवढीच रिक्वायरमेंट नाही तर याच्यासाठी आपल्याला अदर काही फॅक्टर्स पण बघायचे आहेत. जसं की काही हार्मोन्स असतात. ठीक आहे, जसं की हेक्झोकायनेस आहे, PK PFK फॅक्टर्स आहेत, पायरुवेट कायनेजेस आहेत. असे काही हार्मोन्स देखील ग्लायकोलायसिसमध्ये तिथं रेग्युलेशनसाठी किंवा कंट्रोलेशनसाठी इन्व्हॉल्व असतात. जसं की ग्लुकॅगॉन आहेत, ओके, इपिनेफ्रिन आहेत, इन्सुलिन आहेत. हे हार्मोन देखील ग्लायकोलायसिस रेग्युलेशनसाठी इम्पॉर्टंट रोल तिथं प्ले करतात. त्याचबरोबर काही आपण को फॅक्टर पण बघितलेले. रिॲक्शनमध्ये आपल्याला हे फॅक्टर दिसलेत काही ठिकाणी. Mg++ अँड Zn++ हे एक को फॅक्टर्स आहेत की जे एन्झाईमला, ओके, म्हणजे आपण जे एन्झाईम्स बघितलेत ह्या एन्झाईम्सला ॲक्टिवेट करण्यासाठी ते फॅक्टर तिथं काम करत असतात. फॅक्टर्स लक्षात ठेवा, कोणते फॅक्टर्स आहेत, कुठं काम करतात ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. Mg+ अँड Zn++ हे दोन फॅक्टर इथं वर्क करतात. बघा इथं काही Zn+ आहे, झिंक म्हणतो आपण, Mg आहेत. अशा प्रकारे तिथं को फॅक्टर पण तिथं वर्क करत असतात. ठीक आहे. ॲनारोबिक रेस्पिरेशन कशा पद्धत ह्युमन्स अँड बॅक्टेरियामध्ये होत असतं ते लक्षात घेऊ आपण. ॲनारोबिक रेस्पिरेशन ह्युमन्समध्ये कसं होतं ते आपण बघू. ॲनारोबिक रेस्पिरेशन ह्युमनमध्ये आपल्याला मसलमध्ये झालेलं दिसून येतं. मोस्ट ऑफ तिथं स्केलेटल मसल जे असतात त्या ठिकाणी रेस्पिरेशन तिथं झालेलं असतं. ठीक आहे. स्केलेटल मसलमध्ये आपल्याला जेव्हा ATPचं जास्त गरज असते म्हणजे आपल्याला सडनली अचानकपणे एखादी ॲक्टिव्हिटी घडवून आणण्यासाठी, एखादी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल वर्कआउट करायचं आपल्याला. ठीक आहे, तुम्ही व्यायाम वगैरे करत असतात, अशा वेळेस जर आपल्याला ATPची जास्त गरज भासली तर ॲनारोबिक रेस्पिरेशन तिथं परफॉर्म होतं आपल्या स्केलेटल मसलमध्ये आणि तिथं रेस्पिरेशन म्हणजे ॲनारोबिक रेस्पिरेशन हे कंप्लीट होऊन तिथं लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशन होत असतं. ठीक आहे, म्हणजे ग्लायकोलायसिस बघा इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणजे बघा इथं काय काय होतं, जे ग्लायकोलायसिस होतं त्याचं कन्व्हर्शन ग्लुकोजपासून पायरुवेटमध्ये कन्व्हर्शन होतं, दॅट इज द ग्लायकोलायसिस. ठीक आहे, ग्लायकोलायसिस. या ग्लायकोलायसिसमध्ये आपल्याला माहीत आहे की NAD पासून काही NADH मॉलिक्यूल तयार झालेत. ओके, NADH हा मॉलिक्यूल तिथं तयार झाला. मी तुम्हाला सांगितलं की इट इज द एनर्जी मॉलिक्यूल. आता आपल्या बॉडीमध्ये अशी कंडिशन आहे की तिथं जास्त एनर्जी आपल्याला युटिलायझेशन करायचं आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जास्त एनर्जीची गरज आहे. त्यावेळेस ह्या NADH मॉलिक्यूलचं तिथं ब्रेकडाऊन केलं जातं. म्हणजेच जो पायरुवेट ॲसिड आहे, बघा लक्षात घ्या इथं काय होतं, जे NADH मॉलिक्यूल जे आहेत ते NADH मॉलिक्यूल पायरुवेटमध्ये एक हायड्रोजन डोनेट करतात. ओके, म्हणजे जो NADH मॉलिक्यूल आहे तो NADH पायरुवेटमध्ये एक H मॉलिक्यूल देतो आणि त्या पायरुवेटचं कन्व्हर्जन होतं लॅक्टिक ॲसिडमध्ये किंवा त्याला आपण म्हणतोय लॅक्टिक. ठीक आहे, इट इज द लॅक्टिक ॲसिड. आणि ते लॅक्टिक ॲसिड आपल्या मसलमध्ये ॲक्युम्युलेशन होतं. एक्सेसिव्ह ॲनारोबिक रेस्पिरेशन जर आपल्या बॉडीमध्ये होत असेल तर अशा कंडिशन वेळेस ते लॅक्टिक ॲसिड आपल्या मसलमध्ये म्हणजे स्केलेटल मसलमध्ये ॲक्युमुलेट व्हावं लागतं आणि या ॲक्युमुलेशनमुळं आपल्या मसलला मसल फटिक ही कंडिशन येते. मसल फटिक म्हणजे काय असतं तर आपल्या मसलमध्ये विकनेस जाणवावा लागतो, आपल्याला थकवा आल्यासारखं होतं. ह्या कंडिशनला आपण म्हणतोय मसल फटिक. लक्षात घ्या, एकच ॲक्टिव्हिटी तुम्ही जर कंटिन्युअस करत असाल तर त्यावेळेस आपल्याला एनर्जीची जास्त गरज राहते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी ॲनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म होतं. ॲनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म होत असताना आपल्या मसलमध्ये लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशन होतं आणि हे लॅक्टिक ॲसिड आपल्या मसलमध्ये ॲक्युमुलेट झाल्यामुळं आपल्याला मसल फटिक झाल्यासारखं फील होतं.
म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर कंटिन्युअस रनिंग करत आहे त्यावेळेस ही प्रोसेस आपल्या मसलमध्ये चालू होते आणि मसलमध्ये मसल फटीग म्हणजे मसलला थकवा आल्यासारखं जाणवू लागतं. दॅट इज द ॲक्युमुलेशन ऑफ लॅक्टिक ॲसिड. ही त्याची रिॲक्शन आहे. लक्षात घ्या, आपण बघितलं ग्लायकोलायसिसमध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ॲसिडमध्ये झालं, त्याचबरोबर काही NADH मॉलिक्यूल तयार झाले होते. देन हे NADH मॉलिक्यूल परत पायरुवेटमध्ये मिक्स होतात, म्हणजेच त्यातील हायड्रोजन ॲटम हा पायरुविकमध्ये मिक्स होतं आणि त्याच्यापासून लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशन होतं आणि 2 मॉलिक्यूल NADचे तयार होतात. देन दुसरी प्रोसेस म्हणजे ॲनारोबिक रेस्पिरेशन. आपल्याला ईस्टमध्ये कशा पद्धतीने होतं ते आपण लक्षात घेऊ. ईस्ट म्हणजे लक्षात घ्या, इट इज द बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हा बोथ टाईपचं म्हणजे ॲरोबिक ॲज वेल ॲज ॲनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतं. त्यांच्यामध्ये पण पहिल्यांदा आपण ग्लायकोलायसिस पाहिली. ठीक आहे, म्हणजे ग्लायकोलायसिस म्हणजे आपण त्यांच्यामध्ये पण पाहिलं की त्यांच्यात पण ग्लुकोजपासून पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्शन झाले. ठीक आहे, म्हणजे इथं लक्षात घ्या, ग्लुकोजपासून पायरुवेट तयार झालेत. इथं ATP पासून म्हणजेच ATP तयार झाले, त्याचबरोबर NADH हे मॉलिक्यूल तयार झालेत. आता यामध्ये म्हणजे बॅक्टेरियामध्ये बघा काय होतं की जे पायरुविक ॲसिड आहे त्या पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन होतं ॲसिटाल्डिहाइडमध्ये. ठीक आहे, ॲसिटाल्डिहाइडमध्ये तिथं कन्व्हर्जन होतं. देन परत त्या ॲसिटाल्डिहाइडपासून इथेनॉल तिथं तयार होतं. म्हणजे जेव्हा बॅक्टेरियामध्ये ॲनारोबिक रेस्पिरेशन तिथं परफॉर्म केलं जातं त्यावेळेस तिथं अल्कोहोलचे मॉलिक्यूल तयार होत असतात. इथेनॉल इज द नथिंग बट इट इज द अल्कोहोल. ओके, ह्या प्रोसेसला आपण फर्मंटेशन म्हणतोय, अल्कोहोलिक फर्मंटेशन. म्हणजेच बॅक्टेरियाचा यूज करून वाईन बनवायची जी प्रोसेस असेल, अल्कोहोल बनवायची जी प्रोसेस असेल, त्या प्रोसेसला आपण ॲनारोबिक रेस्पिरेशन इन ईस्ट असं म्हणू शकतोय. ठीक आहे, ह्या पॉईंट लक्षात घ्या की बॅक्टेरियामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्शन पायरुवेटमध्ये होतं. ठीक आहे, इट इज द ग्लायकोलायसिस, आपण जे आत्ता डिटेलमध्ये अभ्यास केली. ओके, देन पुढं काय होतं, पायरुवेटचं कन्व्हर्जन ॲसिटाल्डिहाइडमध्ये होतं. कसं होतं, इथं प्रोसेस होते डिकार्बोझायलेशन, म्हणजेच पायरुवेटमधून कार्बन डायऑक्साईड हा मॉलिक्यूल बाहेर टाकून दिला जातो, डिकार्बोझायलेशन झालं असं त्याला आपण म्हणतोय. देन NADH पासून एक हायड्रोजन मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये ॲड केला जातो. ॲसिटाल्डिहाइड या मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन इथेनॉलमध्ये तयार होतं, दॅट इज द अल्कोहोल. अशा पद्धतीनं ॲनारोबिक बॅक्टेरियामध्ये म्हणजेच ईस्टमध्ये हे रेस्पिरेशन तिथं परफॉर्म होतं. रिॲक्शन पण तिथं बघून घ्या, ग्लुकोज टू पायरुविक ॲसिड, त्यानंतर डिकार्बोझायलेशन झालं की ॲसिटाल्डिहाइड तयार झालेत. ॲसिटाल्डिहाइडमध्ये H+ आयन तिथं ॲड केला जातो आणि त्यांच्यापासून इथेनॉल दॅट इज द अल्कोहोल हे तिथं तयार होत असतं. लक्षात आलं, दॅट इज द ॲनारोबिक रेस्पिरेशन इन ईस्ट. क्लिअर आहे, कम्प्लीट ॲनारोबिक रेस्पिरेशन इथं आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला ॲरोबिक रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये आपल्याला क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन काय असतात ते बघणार आहोत. ह्या पूर्ण लेक्चरवरती कशा प्रकारे MCQ विचारले जातात ते आपण इथं बघूया. बघा, इथं पहिला एक क्वेश्चन विचारला आहे आपल्याला, तो आहे दिस एन्झाईम कॅटलाइज द ट्रान्सफर ऑफ फॉस्फराइल ग्रुप फ्रॉम ATP टू ग्लुकोज. म्हणजे आपल्या ग्लायकोलायसिसवरती हा क्वेश्चन विचारला आहे की ग्लायकोलायसिस रिॲक्शन होत असताना जो काय फॉस्फरायलेशनची प्रोसेस आहे, म्हणजे जो फॉस्फेट ग्रुप आहे तो ATP या मॉलिक्यूलपासून ग्लुकोजमध्ये कोण पाठवतं, कोणतं एन्झाईम तिथं वर्क करतं, हा क्वेश्चन इथं विचारला आहे. तुम्हाला जर याचा आन्सर लगेच कळाला असेल तर लगेच कमेंटमध्ये मला आन्सर सांगा. मी आन्सर सांगणारच आहे, त्याआधी तुम्ही लगेच कमेंट करा, बघू कुणाचं आन्सर बरोबर येतं. ठीक आहे, तर याचा आन्सर जे आहे ते आहे हेक्झोकायनेज. ओके, एक्झोकायनेज हे जे काय एन्झाईम आहे ते हेल्प करतं. म्हणजे लक्षात घ्या, इथं ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, ग्लुकोजचं कन्व्हर्शन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होतं आणि इथं एन्झाईम काम करतं एक्झोकायनेज. ठीक आहे, कायनेज हे काम करतं की जो ATP मॉलिक्यूल जो असतोय ह्या ATP मधून एक फॉस्फेट मॉलिक्यूल ग्लुकोजला देतं, त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होतं. सोपा MCQ आहे. नेक्स्ट MCQ बघू आपण आता काय, ग्लायकोलायसिस इज द कन्व्हर्जन ऑफ. ग्लायकोलायसिसमध्ये काय होतं, सर सिम्पल आहे, पूर्ण एकदा MCQ वाचून बघा, तुम्हाला लगेच त्याचं पण आन्सर येईल. बघा, याचं आन्सर जे आहे ते ग्लुकोज इंटू पायरुवेट. कोण हे अगदी 10वीचा विद्यार्थी सुद्धा आपल्याला हे आन्सर दिलं असतं. ग्लुकोज टू पायरुवेट या प्रोसेसला आपण म्हणतोय ग्लायकोलायसिस. ठीक आहे, नेक्स्ट MCQ बघू आपण आता, द EMP पाथवे. बघा, इथं EMP पाथवे हे नाव यूज केले, त्यालाच आपण ग्लायकोलायसिस देखील म्हणतोय. ओके, त्यासाठी आपल्याला कोणत्या रिॲक्शनला काय म्हणतात याची नावं सुद्धा परफेक्टली माहीत असणं गरजेचं आहे. द EMP पाथवे इन यूकॅरियोटिक्स युजली टेक्स प्लेस इन. म्हणजे ग्लायकोलायसिस कुठं होतं क्लिअरली तुम्हाला इथं माहीत आहे.
कशा पद्धतीने MCQ विचारलेत, इथं शब्द देखील बघा वेगवेगळे वापरले गेलेत आणि ते आपल्या माहितीतलेच शब्द आहेत. तर EMP पाथवे म्हणजेच ग्लायकोलायसिस कुठं होत असते, तर मित्रांनो ते आहे सायटोसोल. ठीक आहे, सायटोसोलचंच दुसरं नाव आहे सायटोप्लाझम. तर राईट आन्सर इज द डी, सायटोसोल, दॅट इज सायटोप्लाझम. नेक्स्ट MCQ बघा, द EMP pathway, the process by which ATP is formed from ADP. EMP pathway म्हणजेच आपल्या ग्लायकोलायसिसमध्ये ATP तयार व्हायच्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, हा क्वेश्चन इथं विचारला गेला आहे. बघा थोडा डीपमध्ये क्वेश्चन आहे हा, तुम्हाला ह्याचं व्यवस्थित अभ्यास असणं किंवा व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. ऑप्शन वाचू आपण आता वन बाय. इथं पहिला ऑप्शन दिला आहे रिडक्शन, सेकंड वन इज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, थर्ड वन इज द सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन आणि फोर्थ इज द फोटोफॉस्फोरायलेशन. आता हे पूर्ण अभ्यास करत असताना किंवा वाचत असताना तुमच्या लक्षात आले की ह्यातले पहिल्यांदा चुकीचे ऑप्शन जे आहेत ते रिमूव्ह करत जायचं. पहिलं आपण लक्षात घेऊ की फोटोफॉस्फोरायलेशन हे आपल्याला माहिती आहे की विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस होतं, त्यामुळे इट इज नॉट राईट आन्सर किंवा हे ऑप्शन नसणं इथं चुकीचं आहे. देन रिडक्शन, रिडक्शन पण इथं नाही, तिथं ग्लुकोजचं हळूहळू रिडक्शन होतं असं इथं सांगितलं जातं, पण रिडक्शन हे होत नाही. राहिले आता दोन ऑप्शन, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन अँड सबस्टेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. दोघांमध्ये पण ATP फॉर्मेशन होत असतं, पण EMP पाथवे म्हणजे ग्लायकोलायसिस हे कशामध्ये होतं, ऑक्सिडेटिव्हमध्ये होतं का सबस्टेटमध्ये होतं, हा आपल्याला इथं आता क्वेश्चन इथं राहिलेला आहे. तर व्यवस्थित लक्षात घ्या, ऑक्सिडेटिव्ह हे फॉस्फोरायलेशन म्हणजे काय असतं की ज्यावेळेस O2 प्रेझेंट आहे, ओके, आणि EMP पाथवेज म्हणजेच ग्लायकोलायसिस ही बोथ ॲरोबिक आणि ॲनारोबिक ह्या दोघांमध्ये पण होत असते. त्यासाठी राईट आन्सर आहे सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. समजलं, सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन इज राईट आन्सर. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन हे इथं चुकीचं उत्तर आहे. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की NADH आणि FADH आपण पुढं ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये बघणार आहोत. NADH आणि FADH ह्या मॉलिक्यूलपासून ATP तयार केले जाते इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, सो इट इज कॉल्ड ॲज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ठीक आहे, आपण सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन इज द राईट आन्सर फॉर दिस MCQ. कळालं मित्रांनो, सोपे MCQ आहेत. तुम्हाला अशाच पद्धतीनं MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. आपल्या चॅनलवरती आपण भरपूर MCQची प्रॅक्टिस करून घेणार आहोत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट लेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये आपण ॲरोबिक रेस्पिरेशन बघणार आहोत. त्यामध्ये TCA सायकल म्हणजे ट्रायकार्बोझॅलिक ॲसिड म्हणजेच त्याला आपण क्रेप सायकल असं म्हणतोय, आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन ह्या दोन रिॲक्शन बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. फक्त सबस्क्राईब करू नका, तिथं जे काही बेल आयकॉन दिले त्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला लगेच अपडेट भेटेल. करा त्याचबरोबर तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना हे लेक्चर शेअर करा, त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे काय डाऊट असतील, काय शंका असतील, तुम्हाला लेक्चरमध्ये काय समजत नसेल, इम्प्रूव्हमेंट काय करायचे असेल, तर ते सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, थँक्यू.